दिवसभराच्या या घटनाक्रमामध्ये या सत्तेवर मध्ये जी हुकुमशाहीची राजवट आहे आणि या सत्तेवर असलेल्या लोकांनी नेत्यांनी जो माज आणलेला आहे तो आज इथे स्पष्ट झालेला आहे। एक सर्वसामान्य घराण्यातील अनुसूचित समाजातील महिलेचा इतका यांना घाबरटपणा सुटलेला आहे, इतकी यांना भीती वाटलेली आहे की आज मला 10 वाजता त्या व्हॅलिडिटी ऑफिस मध्ये मला बोलवतात आणि माझ्या घरी पत्र येते। ते 10:15 वाजता मला ऑफिस मध्ये बोलवतात आणि पत्र येते माझ्या घरी 10 वाजता आणि तात्काळ मी माझ्या वकिलासोबत चर्चा करावी, त्यांचा सल्ला घ्यावा अशी मला कुठलीही संधी न देता तात्काळ 11 वाजता माझ्या हातामध्ये नोटीस येतो आणि माझं जात प्रमाणपत्र हे अवैध आहे अशी ही हुकुमशाही या सरकारने आज इथे माजवलेली आहे। या सरकारला मी एकच म्हणते की तुम्ही जो नारा लावता बेटी बचाओ बेटी पढाओ, आज मी एक महिला आहे आणि शेतकरी कुटुंबातील एक गरीब महिला आहे, तरी या सत्तेला मी घाबरणार नाही। माझ्या जनतेचा विश्वास माझ्यावर आहे आणि या जनतेच्या विश्वासासाठी रश्मी बर्वे खंबीरपणे उभी आहे। तुमच्या सर्व पत्रकार बांधवांना मी एक लीडर महिला, एक शेतकरी कुटुंबातील एक महिला म्हणून सांगते की मी अबला नाही, मी सबला आहे। दुर्गेचा अवतार म्हणून एक नारी जेव्हा आपलं रूप घेते तेव्हा भस्मासूर सारख्या महिषासूर सारख्या राक्षसाला निधस्त करते। हे सरकार आहे, यांचे दिवस जास्त आलेले नाही, यांची सरकार लवकरच जाईल। आज यांना विरोधक संपवायचे आहे। जो यांच्या विरोधामध्ये उभा राहतो त्यांना त्यांच्या मागे असल्या प्रकारचे कटकारस्थान हे सरकार करतं। या सरकारला लाज वाटायला पाहिजे। एका शेतकऱ्याच्या, एक अनुसूचित समाजाच्या महिलेचं तुम्ही जात प्रमाणपत्र अवैध आहे असं तुम्ही तासाभरात तुम्ही ठरवता। तुम्ही होता कोण ठरवणारे? व्हॅलिडिटी ऑफिसरनी पुन्हा पहिल्यांदा एक नोटीस देते, त्याच्यावर पुन्हा एकदा अर्ज काढतो आणि तिसऱ्यांदा त्याच व्हॅलिडिटी ऑफिसर माझं जात प्रमाणपत्र अवैध आहे म्हणून ठरवतो। ही सरकारची हुकुमशाही आहे बंधूंनो, आणि हुकुमशाही फार काळ चालणार नाही। आज मी नारी आहे, माझा पूर्ण समाज नारीचा आज माझ्यासोबत ताकदीने उभा आहे। तुम्हाला कुठल्या तरी प्रकारे आज या सत्तेतील असणाऱ्या नेते मंडळीला सुद्धा लेकरं असतील, त्यांना सुद्धा मुली असतील, त्यांनी सुद्धा आम्ही त्यांच्या मुलींना आशीर्वाद देतो। आम्ही एक आपली संस्कृती आहे, पण विचार करा एखाद्या गरीबाच्या लेकी बाळीवर जर अशी परिस्थिती येत असेल तर विचार करा तिचं हृदय कसं पाचर फुटत असेल। आज मी सकाळपासून माझे जिल्हा परिषदचे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे सर्व माझे नेते मंडळी आज माझ्यावर विश्वासाने ठामपणाने उभे आहे। आज माझा ग्रामीण भागातील एक कार्यकर्ता उपाशी तापाशी सकाळपासून कलेक्टर ऑफिस टू आमच्या उपाध्यक्ष मॅडमच्या बंगल्याच्या या चक्रा मारत आहे। आपण सगळी मीडिया सकाळपासून आमच्या काय उत्तर आहे याच्यासाठी उभी आहे। या सरकारला भीती वाटलेली आहे। एक घाबरट सरकार बनून एका महिलेला घाबरते आणि आमच्यावर अशा प्रकारचा एक आरोप करते। मी घाबरणारी नाही, मी अजिबात घाबरणारी नाही। आमचे नेता आदरणीय केदार साहेब, आमचे नेता आदरणीय मोडक साहेब, समस्त काँग्रेसचे सर्व माननीय आदरणीय नेते मंडळी, माझा कार्यकर्ता, माझे जिल्हा परिषदचे सर्व माझे मंडळी आज माझ्यासोबत ताकदीने उभी आहे। मी घाबरणार नाही, मी अजिबात घाबरणार नाही। इतकं मात्र आज आपल्या सर्वांना सांगते, तुम्ही जितकं मला अडवाल तितकं मी ताकदीने उभी राहील। जरी आम्ही गरीब असलो, जरी आमच्याकडे आमची आर्थिक परिस्थिती, आमची कुवत असली, आमची परिस्थिती जरी मोठी नसली तरी आमचं मन फार मोठं आहे आणि सत्याच्या मार्गावर आम्ही चालत आहोत। संघर्ष किती आला तरी आम्ही आता यांनी जे फेटाळलं आम्ही उच्च न्यायालयाकडे दाद मागू, आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागू आणि आम्हाला न्यायदेवतेवर संपूर्ण विश्वास आहे। आज जर न्यायदेवतेने विश्वास जर आमचा जर कुठेतरी कमी केला तर हा विश्वास रश्मी बर्वेचा खच्चीकरण होणार नाही, तर हा भारत देशातील जे गोरगरीब जनता जी आहे, ज्यांचा न्याय देवतेवर विश्वास आहे, तो विश्वास उडायला वेळ लागणार नाही। त्यासाठी या विरोधकांना सांगते, आज माझा फॉर्म तर त्यांनी कट केला, पण
बी फॉर्म जो माझ्या नवऱ्याचा लावला होता श्यामकुमार बर्वे, त्यांच्यावर सुद्धा यांनी आक्षेप घेतला. म्हणजे काय, यांना पंजाबपासून काहीतरी म्हणजे कुठल्या तरी विरोधक यांना पाहिजे की नाही पाहिजे की स्वतंत्र मग लढा म्हणा. आणि इतकीच जर ताकद आहे, इतकीच जर तुमच्यामध्ये कुवत आहे तर पटांगणामध्ये लढा, निवडणुकीच्या मैदानामध्ये लढा आणि तितकं तुमच्यामध्ये किती ताकद आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला किती हिंमत आहे हे दाखवा. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. तुम्हाला वाटलं असेल एक महिला आहे, तिला दाबू, ती रडेल, ती आपले अश्रू आपले तुमच्या समोर करेल, ती बिचारी बनेल. मी बिचारी बनणाऱ्यांपैकी नाही. मी आताही सर्वांना सांगते, मी रश्मी बर्वे आहे. त्या तपत्या उगवत्या त्या सुनील केदार साहेबांची एक तटस्थ कार्यकर्ता आहे, आदरणीय मुळक साहेबांची अशी तटस्थ कार्यकर्ता आहे. असे कित्येक असे उन्हाचे चटके आम्ही केलेले आहे, अनुभवलेले आहे. पण बंधूंनो, या उन्हाच्या चटक्यामध्ये आम्ही तपलेलो आहोत आणि हे उन्हाचे चटके आम्हा संघर्ष जो करतो त्याच्याच नशिबात असते. पण संघर्ष जरी केला तरी सत्य मात्र लपून राहत नाही. तुम्हाला जर इतकाच माझ्यावर आरोप होता 2020 मध्ये मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनुसूचित समाजाची महिला म्हणून मी निवडणूक लढली, तेव्हा का कुणी आक्षेप घेतला नाही? काय मी चांभार समाजाची नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या समाजाला अधिकार दिला, बहुजन समाजाला अधिकार दिला, आपल्या पृथ्वी तलावर राहणाऱ्या घटक पक्षाला अधिकार दिला. आज आमच्या समाजाला मिटवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. आज माझ्यावर अन्याय झाला, उद्या चालून कुठल्याही या भारत देशामधील महिला असो, युवक असो, प्रत्येक पक्षाच्या घटकावर अन्याय होईल. यांना विरोधक संपवायचे आहे, यांना भीती वाटलेली आहे आणि यांची भीती ही फार वेळ चालणार नाही. यांना लवकरच यांचं उत्तर मिळेल आणि जी रश्मी बर्वे त्यांना पाहिजे होती, नको पाहिजे होती, ती रश्मी बर्वेच रणांगणामध्ये आपल्या सर्वांना दिसेल. इतकं मात्र आता सर्वांना सांगते. काही आपण आता म्हटलं की आपल्या पतीच्या अर्जावर पण आक्षेप घेतात, कोणता आक्षेप घेतात? माझे वकील महोदय सांगतील. त्यांनी जे कॉलम जे 4 आहे त्या 4 मध्ये त्यांनी स्ट्राईक डाऊन केलेलं नाहीये पूर्ण, नुसता हा एक हायपर टेक्निकल तांत्रिक जे आहे त्यांनी आक्षेप घेतला. पण आम्ही जे आहे ऑब्जेक्शन घेतला की इट्स अ टू टेक्निकल ऑब्जेक्शन, इट्स नॉट अ सबस्टॅन्शियल ऑब्जेक्शन. आणि जे जजमेंट साईड केलं त्यांनी दॅट वॉज ऑल्सो नॉट अप्लिकेबल. त्या जजमेंटमध्ये जे आहे हे म्हटलेलं होतं की पार्टी प्रेसिडेंटनी सिग्नेचर करायला पाहिजे आणि आमचे नॉमिनेशन फॉर्म जे आहे ते पूर्ण जे टर्म्स आणि कंडिशन्स आहेत ते सर्व फुलफिल झालेले होते. आणि म्हणून आमचे जे आहे ते ॲडिशनल कलेक्टरनी आक्षेप आमचा नोंदला आणि त्यांनी आमचे जे आहे साईड एक्सेप्ट करून त्यांचा अर्ज फेटाळला. पुढचा उमेदवार कोण असणार, काय भूमिका आहे? सध्या तरी निवडणूक आयोगाने म्हणजे आरोनी आज अधिकृत उमेदवार म्हणून माझे पती श्यामकुमार बर्वे यांना अधिकृत उमेदवारी काँग्रेस पक्षाकडनं, महाविकास आघाडीकडनं जाहीर केलेली आहे. ताई, समितीकडनं तुमची जात प्रमाणपत्र रद्द केलंय, तर मग तुमची जात कुठली आहे काय सांगितलं? मी आपल्या सर्वांना आता तेच विचारते, मी विरोधकांना सुद्धा तेच विचारते की माझी जर जात प्रमाणपत्र जर माझं अवैध आहे तर त्यांनीच सांगावं की मी कुठल्या समाजाची आहे, मी कुठल्या समाजामध्ये जन्म घेतला, मी कुठल्या समाजामध्ये लहानाची मोठी झाली, माझ्या आई वडिलांनी कुठल्या समाजामध्ये मला जन्म दिला, माझे आई वडील कुठल्या समाजाचे होते. ज्यांनी माझं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलेलं आहे त्यांनी स्पष्ट करावं की मी कुठल्या समाजाची आहे. नाहीतर हा समाज आहे, ही गोरगरीब जनता आहे, ही एकदा जी उठते तर ज्यांनी आमच्या विरोधात आम्हाला जेव्हा पायमल्ली करण्याचा प्रयत्न करतात त्यांना धूळ दुरुस्त करण्यासाठी आमची गोरगरीब जनता कधी मागे पाहणार नाही. सत्य की पराजय हुई है और झूठ आज सत्य बना हुआ है. आज एक दलित महिला जो दलित समाज में उसका जन्म हुआ, दलित समाज में छोटी से बड़ी हुई और दलित सूची अनुसूचित प्रवर्ग में से उसने चुनाव लड़ा और अध्यक्ष पद अनुसूचित समाज की महिला करके मैंने जो हासिल किया, आज एक अनुसूचित समाज की महिला एक आप सबको आह्वान करती है कि आज मेरी ताकत, मेरा एक गोर गरीब मेरी जनता है, मेरा किसान है, मेरी महिला है, मेरा युवक बांधव है. आप सबको मैं एक सवाल पूछना चाहती हूँ. आज नवनीत राणा का एग्जाम्पल आप ले लो, जो
शेड्यूल कास्ट की नहीं है, लेकिन बीजेपी के वॉशिंग मशीन में गई और शेड्यूल कास्ट बनके उसने बीजेपी का दुपट्टा डाला और आज चुनाव लड़ने में सामने आई है। लेकिन एक आज जो सही में सर्व सामान्य एक किसान घर की एक लड़की, एक बहन जो सही में अनुसूचित समाज की एक महिला है, उसका जात प्रमाण पत्र अवैध ठहराया जा रहा है। ये सरकार की जो हुकुमशाही है, इस सरकार को थोड़ी ना थोड़ी कुछ ना कुछ लगनी चाहिए। इनके घर में माँ बेटियां नहीं है, ये लोगों को गौर गरीब महिलाओं के ऊपर इस तरीके से आरोप करते हैं, इस तरीके से षड्यंत्र रच के एक घंटे में उनका जात प्रमाण पत्र अवैध ठहराते हैं। जरा खुद के घर में जाके देखिए, अगर आपकी माताओं को, आपकी बहनों को अगर इस तरीके से अगर सवाल पूछाए जाएंगे, आपकी माता और आपकी बहनों को अगर इस तरीके से आरोप प्रत्यारोप किए जाएंगे, तो उनको उनके दिल पे क्या बीतेंगी। लेकिन हम डरने वाले नहीं है, क्योंकि भारतीय नारी कभी डरी है और ना कभी हारी है। आप सबको बताना चाहूंगी, मैं अबला नहीं हूँ, मैं सबला हूँ। इन्होंने जो जो आरोप मुझे लगाए हैं, इन सब आरोपों का मैं खारिज खंडन करूंगी। और इससे ज्यादा आज एक महिला के कारण इन्होंने एक डर इनके मन में पैदा किया है। वो डर इनके मन में 19 तारीख तक के नहीं तो 4 जून के तक के उनके मन में डर रहेगा कि एक महिला से हमने पंगा लिया था। उनका मुकाबला उन्होंने चुनाव में करना चाहिए। और सबसे ज्यादा आज जनता मेरे साथ में है, उनका भरोसा है और वही मेरी आज ताकत है। नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल। यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ, और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी। तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, कांटी। वीडियो के प्रायोजक है सुरेश इलेक्ट्रॉनिक्स। अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक। ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायंसेस, वो भी 0% फाइनेंस पर। हमारा शोरूम आज ही विजिट करें। बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने, कामठी।